बातमी नागपूरमधून। नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाख इतका इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस मिळाली आहे। महत्त्वाचा बाब म्हणजे इन्कम टॅक्स सोबतच ईडीने देखील कोहाड या कामगाराला नोटीस बजावली आहे। कोहाड यांनी 2011 ते 12 आणि 2015 ते 16 या काळात 42 कंपन्यांसोबत कोट्यवधींचे व्यवहार केल्याचं नमूद आहे। मात्र महिन्याला 20,000चं उत्पन्न असलेल्या चंद्रशेखर कोहाड यांना ही नोटीस मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। कोहाड यांनी 2012 मध्ये चंद्रशेखर कोहाड श्रीनाथ मंगलम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत स्वयं कन्स्ट्रक्शन नावाने खातं उघडलं। या खात्यात ते 200 ते 1000 रुपयापर्यंत पैसे जमा करायचे। मात्र या व्यवहाराची त्यांना कुठलीही कल्पनाच नव्हती। त्यामुळे आता हे खातं कुणी वापरलं असा सवाल उपस्थित होतोय। सध्या ही बँक बंद पडल्यानं कोट्यवधींच्या व्यवहाराचं गूढ मात्र कायम आहे। मूळचे नागपूरचे मात्र सध्या बैतूल इथे राहणारे चंद्रशेखर कोहाड यांना नागपूर आयकर विभागाने 314 कोटीच्या वसुलीची नोटीस पाठवलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। 314 कोटीची वसुली, नेमकी कशाची ही वसुलीची नोटीस आहे? माझं श्रीनाथ मंगलम बँकेला अकाउंट होतं आणि बँकेचे मॅनेजर आणि जे डायरेक्टर्स वगैरे आहेत त्यांनी मला माहीत न होऊ देता माझ्या अकाउंटमधून त्यांनी अवैधरित्या ट्रान्झॅक्शन केलेल्या डेबिट आणि क्रेडिट आणि अशा 42 कंपन्यांचे सोबत माझं ट्रान्झॅक्शन दाखवलेलं आहे। आणि त्याच्या संबंधित मला ईडीचा पण नोटीस आला होता 2020 मध्ये। आणि त्याच्यानंतर मग इन्कम टॅक्सचाही नोटिसेस आलेले आहे, रिमाइंडर आलेले आहे आणि आता इथनं आलेला आहे तो रिमाइंडर। तर ह्या संबंधित मी आता त्यांना जे TRO साहेबांना भेटणार आहे। बरं, हे कोणत्या वर्षीचे आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हणलं आहे? हा 2011, 12, 13, 14, 15 आणि 15, 16 ह्या दरम्यानचा आहे। त्यांनी नोटिसेस पाठवलेल्या, इश्यू केलेल्या आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।